आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पारंपरिक पौष्टिक असा बाजरीचा घाटा। याला बाजरीची पेज असेही म्हणतात। बाळंतिणीला सुद्धा हा बाजरीचा घाटा दिला जातो कारण हा खूप पौष्टिक आहे। तसेच जर आपल्याला सर्दी झाली असेल तर त्यावेळेसही आपण हा बाजरीचा घाटा पिऊ शकतो, ज्यामुळे आपल्या सर्दीला आराम मिळतो। तर हा पौष्टिक असा बाजरीचा घाटा मी कसा बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीज मध्ये। इथे मी 3 चमचे एवढं बाजरीचं पीठ घेतलं आहे। त्याला आपल्याला खरपूसाचं भाजून घ्यायचं आहे, रंग बदलेपर्यंत आणि थोडासा सुवास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे बघा, इथे बाजरीचं पीठ छान भाजून झालं आहे। आपण याला काढून घेणार आहोत। त्यानंतर मी इथे पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलं आहे आणि 3 चमचे एवढंच मी इथे गूळ घेतला आहे। त्याला आपल्याला व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे। हे बघा, गूळ छान वितळला आहे। आता आपण हे भांडं बाजूला ठेवूया। त्यानंतर पॅन मध्ये मी इथे 1 चमचा एवढं साजूक तूप घेतलं आहे। त्याच्यावर फोडणीमध्ये मी अर्धा चमचा जिरं घेतलं आहे। जिरं छान तडतडल्यानंतर याच्यात आपण जे गुळाचं पाणी तयार केलं आहे ते घालणार आहोत। छान फोडणी बसली पाहिजे। हे टाकताना थोडं सांभाळून टाकावं कारण हे पाणी अंगावर उडू शकतं। छान पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मी चिमूटभर मीठ घातलं आहे चवीनुसार आणि जे बाजरीचं पीठ मी भाजून घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून मी असा एक घोळ तयार करून घेतला आहे, जेणेकरून याच्या गुठळ्या होऊ नये। आता आपण हे या पाण्यामध्ये टाकूया आणि याला ढवळत राहायचं आहे, जेणेकरून याच्या गुठळ्या होणार नाही। जोपर्यंत हे बाजरीचं पीठ याच्यामध्ये शिजत नाही तोपर्यंत आपण याला इथे शिजवणार आहोत आणि सतत ढवळत राहायचं आहे। हे बघा, अगदी 2 ते 3 मिनिटातच हे बाजरीचं पीठ इथे शिजून जातं आणि आपला बाजरीचा घाटा इथे तयार होतो। छान उकळून घेतला आहे मी, तुम्ही पाहू शकता। आणि थोडं थंड झाल्यानंतर हे थोडं घट्टही होतं। हा बाजरीचा घाटा तुम्ही शक्यतोवर कोमट असतानाच प्यायला हवा, जेणेकरून छान असा घशाला आराम मिळतो। हे बघा, छान असा बाजरीचा घाटा इथे तयार झाला आहे। आता एका बोलमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते आहे। अगदी गरमागरम असा हा बाजरीचा घाटा इथे आपला तयार झालेला आहे। खूपच पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थ आहे हा। तर या थंडीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने बाजरीचा घाटा नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राइब करा, बेल आयकॉन नक्की दाबा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।